डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे। या इमारतीमधील एका कार्यालयात गुडिया देवी मनीष कुमार ही महिला साफसफाईचे काम करते। ही डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते। तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर गुडिया देवी ही त्याच्या सहकार्यासोबत होती। ती 3ऱ्या मजल्यावर इमारतीजवळ बसली होती। जिन्याचा कठडा छोटा होता। ती बसली असताना त्याच्यासोबत काम करणारा बंटी नावाचा सहकारी तिच्यासोबत मस्ती करत होता। या दोघांची मस्ती सुरू होती तेव्हा अन्य लोकही त्या ठिकाणी आले। मस्तीमध्ये तरुणाचा हात गुडिया देवी हिला लागला। त्यावेळी गुडिया देवी 3ऱ्या मजल्यावरून थेट खाली पडली। तिच्यासोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला आणि तो कसा बसा वाचला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। आता पोलीस या प्रकरणात मस्ती करणाऱ्या तरुणाच्या विरोधात काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। मित्रांसोबत मस्ती करणं डोंबिवलीतील एका महिलेच्या जीवावर बेतलाय। डोंबिवलीतील विकास नाका परिसरात मस्तीमध्ये एका महिला 3ऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला।